नमस्कार मित्रांनो, कमळी ह्या मालिकेत आपण बघतो की कमळीला यायला फक्त 2 दिवस बाकी असताना अन्नपूर्णा एकदम कासावीस झालेल्या आहेत. आपण बघतो की कधी कधी देव तुम्हाला मंदिरात नाही तर रस्त्यावर पण नाही, सिग्नलवर वगैरे पण भेट घडवून आणतो. आपण ह्याच प्रकारे काहीतरी सरोजा आणि अन्नपूर्णा या दोघांची भेट पाहणार आहोत. पण ती कशा पद्धतीने होते ते आपण ह्या भागात बघणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. सकाळची वेळ आपल्याला दिसते आणि आकाश हलकसं ढगाळ असतं. अन्नपूर्णा चारचाकी गाडीमध्ये बसलेले असतात. पांढरी साडी, हातात जपमाळ, ओठांवरती शांत प्रार्थना असते. अन्नपूर्णा मनामध्ये विचार करतात की आज खूपच अस्वस्थ वाटत आहे आणि काहीतरी होणार आहे का, आणि असं त्यांना सारखं वाटत असतं. आणि गाडी पुढे सरकत असताना हॉर्न, गर्दी, शहराचा गोंगाट हे सगळं चालू असताना सिग्नल असतो. ह्या सिग्नल लाल होतो तेव्हा ड्रायव्हर म्हणतो, आजी सिग्नल लागलेला आहे, थांबावं लागेल. तेव्हा गाडी 2च मिनिटात थांबते. अन्नपूर्णा सहजच बाहेर पाहतात आणि गाडीच्या काचेवरती धूळ असते. ती धूळ हळूच ते हाताने काच पुसत असतात आणि त्याच क्षणी वेळ जणू थांबूनच जाते. समोर रस्त्याच्या कडेला एक स्त्री उभी असते. साधी साडी, केस अस्तव्यस्त आणि चेहऱ्यावरती आयुष्याचे ओरखडे. अन्नपूर्णा मनामध्ये विचार करतात आणि घाबरून जातात की नाही, हे शक्य नाही. ती नीट पाहते आणि तोच चेहरा, तीच नजर. अन्नपूर्णा हळूच आवाजात म्हणत असतात, सरोजा, आणि तिचा श्वास तिथेच अटकतो आणि हात पण थरथरतात. सरोजा मात्र समोर उभी असते, पूर्णपणे अनभिज्ञ असते. तिला माहीतच नसतं की समोरच्या गाडीमध्ये कोण बसलेलं आहे. ती रस्ता ओलांडते आणि हळूहळू पुढे चालत जाते. अन्नपूर्णा घाबरते आणि अन्नपूर्णा तत्काळच ड्रायव्हरला म्हणते की ड्रायव्हर, गाडी पटकन साईडला घ्या, आत्ताच्या आत्ताच घ्या. ड्रायव्हर पण घाबरून जातो आणि म्हणतो, काय झालं आजी, मी घेतो गाडी, पण काय झालं? तेव्हा अन्नपूर्णा आवाज करपरतच म्हणतात, काही विचारू नकोस, पटकन पटकन साईडला घे. गाडी साईडला लागते आणि अन्नपूर्णा दार उघडतात आणि खाली उतरतात. अन्नपूर्णा मनामध्ये विचार करतात, इतक्या वर्षांनी आज जर ही हरवली तर पुन्हा कधीच भेटणार नाही. आणि ती आजूबाजूला पाहते आणि सरोजा तिला दिसतच नाही. क्षणभर घाबरून जातात. क्षणभर भीती आणि निराशा पण वाटते. अन्नपूर्णा स्वतःशीच म्हणत असतात, देवा, अशी शिक्षा देऊ नकोस ना. ती पुढे चालते. डोळे रस्त्याच्या प्रत्येक कोपऱ्यात शोध घेत असतात. तेवढ्यातच तिला रस्त्याच्या कडेला झाडाखाली एक जुना बाक आणि ह्या बाकावरती सरोजा बसलेली दिसते. डोळे मिटलेले आणि थकलेली, जणू आयुष्याची झुंजत देत बसलेली असते. अन्नपूर्णा तिथेच थांबते आणि क्षणभर दुरूनच पाहते. अन्नपूर्णा मनामध्ये विचार करते, तीच आहे माझी सरोजा. ही हळूहळू पुढे जाते आणि पावलांचा आवाजही कमी कमी करते. सरोजा तिथेच थोडीशी हलते. अन्नपूर्णा पांपलेल्या आवाजामध्ये बोलतात की सरोजा, सरोजा. सरोजा लगेच दचकून राहते. डोळे उघडते आणि समोर बघते तर अन्नपूर्णा असतात. क्षणभर दोघींचे डोळेही भेटतात आणि दोघांचाही भूतकाळ धडधडून पुढे येतो. सरोजा अविश्वासाने म्हणते, बापरे, हे काय स्वप्न आहे का? अन्नपूर्णाचे डोळे भरतात आणि अन्नपूर्णा सरोजाला म्हणतात, नाही ग, आज देवाने मला थांबवलं, म्हणूनच आपली ही भेट झालेली आहे. सरोजा उठायचा प्रयत्न करते पण तिचा हात थरथरतो आणि पायही थरथरतात. अन्नपूर्णा तिला धरते आणि भाऊक होत म्हणते की बस, आता इतकी वर्ष तू उभी होतीस ना सरोजा, आज बस. दोघी जण तिथेही बसतात. सरोजाचे डोळे खाली येतात आणि म्हणत असते का मी तुम्हाला कधीच भेटायची हिंमत केलेली नाही. तेव्हा अन्नपूर्णा म्हणतात, पण नियतीने आज आपल्याला समोरासमोर बसवलेला आहे. क्षणभर शांतता थापते आणि फक्त तिथे आवाज वाहते. आता आपल्याला पुढील भागांमध्ये कमळीविषयी सरोजा सगळं सांगणार आहे का? अन्नपूर्णाला तिची थोरली नात भेटणार आहे का? हे सगळं आपल्याला पुढच्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे. तर त्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.